हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्ट या माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण देवासाठी छोटेसे आसन शिकणार आहोत। चला तर मग हे आसन कसे करायचे बघूया। त्यासाठी 4 प्लाय लोकर घेतली आहे, ही गोल्डन पर्स थ्रेड घेतलेली आहे, 1.6 mm क्रोशा हुक आणि एक सीझर। सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत। पहिले 6 साखळ्या करायच्या आहेत। सहा साखळ्या झाल्यानंतर पहिल्या साखळीत स्लिप स्टिचने जोडून घ्या, म्हणजे एक रिंग तयार होईल। हे बघा। आता 3 साखळ्या करा। आता या पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला पफ स्टिच करायचे आहेत। पफ स्टिच मी 4 पदरी करत आहे। आता सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या लूपमधून दोरा बाहेर काढायचा। हे बघा। आणि आता 3 साखळ्या करायच्या आणि आता दुसरा पफ स्टिच करायचा। तुम्ही 4 पदरी 5 पदरी करू शकता। आणि हा पफ स्टिच कसा करायचा ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्याच्यामध्ये डिटेल माहिती सगळी तुम्हाला मिळेल, तो तुम्ही नक्की बघा। 3 साखळ्या झाल्यावर अजून एक पफ स्टिच, असे टोटल 8 पफ स्टिच करून घ्या। हे बघा, 8 पफ स्टिच माझे बनवून झालेले आहेत। आता शेवटच्या 3 साखळ्या करा आणि आता पहिला जो पफ स्टिच होता तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्या। हे बघा। आता पुढची ही जी गॅप आहे इथे ते स्लिप स्टिचने यायचं आहे। आता इथे विणायचं आहे आपल्याला। 3 साखळ्या करा आणि आता याच गॅपमध्ये पफ स्टिच करायचं आहे। सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या लूपमधून बाहेर काढला। 3 साखळ्या केल्या आणि आता त्याच गॅपमध्ये अजून एक पफ स्टिच करायचा आहे। 2 पफ स्टिच एकाच गॅपमध्ये। आता 3 साखळ्या करा आणि आता पुढची जी गॅप आहे इथे 4 खांब करायचे आहेत। 1 2 3 4 खांब झाल्यानंतर 2 साखळ्या करा आणि पुढच्या गॅपमध्ये इथे 2 पफ स्टिच करायचे आहेत, जसे आधी केले तसे। एक पफ स्टिच झाल्यावर 3 साखळ्या आणि त्याच गॅपमध्ये दुसरा पफ स्टिच। तीन साखळ्या करा। 2 साखळ्या केल्या तरी चालेल आणि आता पुढच्या गॅपमध्ये 4 खांब। दोन साखळ्या आणि पुढच्या गॅपमध्ये इथे 2 पफ स्टिच। एक पफ स्टिच झाल्यानंतर 3 साखळ्या करायच्या आहेत आणि अजून एक पफ स्टिच करायचा। दोन साखळ्या करा। 2 किंवा 3 केल्या तरी चालेल, असं काही नाही। आता 4 खांब करून घ्या। चार खांब झाल्यावर 2 साखळ्या आणि पुढच्या इथे गॅपमध्ये एक पफ स्टिच, 3 चेन आणि एक पफ स्टिच।
3 साखळ्या झाल्यावर पुढच्या गॅपमध्ये इथे 4 खांब करायचे आहेत. चार खांब झाल्यावर 2 साखळ्या केल्या आणि पहिला जो पफ स्टिच केला होता 3 साखळ्या केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचनी जोडलाय. आता पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचनी यायचं आहे. हे बघा थोडा चौकोनी आकार आता येत चाललेला आहे. आता या 3 चेनच्या गॅपमध्ये 3 साखळ्या करा आणि आता पफ स्टिच करा. पफ स्टिचचा तो एक प्रकारचा शेलच आहे. एक पफ स्टिच झाल्यानंतर 3 साखळ्या आणि अजून एक पफ स्टिच त्याच गॅपमध्ये. तीन साखळ्या झाल्या. आता पुढच्या गॅपमध्ये इथे जे आपण 2 साखळ्यांची गॅप केली होती तिथे 2 खांब करायचे आहेत. हे बघा आणि आता हे जे 4 खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर एक एक खांब करायचा आहे. आणि आता पुढची 2 चेनची जी गॅप आहे तिथे सुद्धा 2 खांब करायचे आहेत. म्हणजे टोटल आपले खांब झाले 8. 4 खांबांवरचे 4 खांब आणि 2-2 खांब आपण आजूबाजूला केले. आता 2 साखळ्या करा आणि आता इथे शेलवर शेल करायचा आहे पफ स्टिचचा. हे छोटेसे देवाचे आसन संक्रांतीचे वाण म्हणून तुम्ही देऊ शकता आणि हे आसन तुम्हाला हवे तितके मोठे करता येईल. तीन साखळ्या करा आता आणि पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये 2 खांब. हे विसरायचं नाही. 2 खांब झाल्यावर या 4ही खांबांवर 4 खांब करायचे आहेत. 2 3 4 आणि पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये इथे अजून 2 खांब. टोटल 8 खांब व्हायला पाहिजे. 2 साखळ्या करा आणि आता या शेलवर शेल करायचा आहे. म्हणजे पफ स्टिच 3 चेन आणि अजून एक पफ स्टिच. असा हा राऊंड पूर्ण करा. हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. 3 साखळ्या केलेल्या आहे आणि आता पफ स्टिचच्या वरती इथे स्लिप स्टिचनी जोडत आहोत आणि 3 चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचनी आलेलो आहोत. परत 3 साखळ्या करा आणि पफ स्टिचचा शेल करा. म्हणजे एक पफ स्टिच 3 चेन 1 पफ स्टिच. 3 साखळ्या अजून एक पफ स्टिच त्याच गॅपमध्ये.
2 साखळ्या करा आणि या 2 चेनच्या गॅपमध्ये इथे 2 खांब करायचे. पहिले आणि शेवटी 2 खांब करायचे विसरू नका. आता हे टोटल 8 खांब आहेत. 8 खांबांवर 8 खांब करून घ्या. प्रत्येक राऊंडला आपले 4-4 खांब वाढत जाणार आहे. चला तर मग हा राऊंड असा पूर्ण करूया. मी हा आसनाचा शेवटचा राऊंड करत आहे. तुम्हाला मोठे आसन बनवायचे असेल तर एकावर एक असे राऊंड तुम्ही करत जा. हे बघा, माझा हा राऊंड पूर्ण झालेला आहे. चौकोनी आकार सुंदर आलेला आहे. आता शेवटच्या 2 साखळ्या करायच्या आणि जिथे पफ स्टिच होता तिथे स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. अशा पद्धतीने एक साखळी करा आणि दोरा कट करून द्या. मी हे छोटेसेच आसन ठेवत आहे. तुम्हाला अजून राऊंड वाढवायचे असतील, मोठे आसन बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता. हे बघा किती सुंदर दिसत आहे. आता याला बॉर्डर मी गोल्डन पर्स थ्रेडनी करणार आहे. तुमच्याकडे जर असा गोल्डन रंगाचा धागा नसेल तर तुम्ही त्याला कॉन्ट्रास्ट व्हाईट, ग्रीन कोणत्याही रंगाने तुम्ही बॉर्डर करू शकता. स्लिप नॉट करत आहे. आणि आता एका गॅपमध्ये आपण ती जॉईन करत आहोत. स्लिप स्टिच केली आणि त्याच गॅपमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा आहे. हे बघा, आता प्रत्येक गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे. आणि कॉर्नर म्हणजे आपण पफ स्टिचचा शेल केला होता तिथे कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, एक साईड सिंगल क्रोशाची माझी बनवून झालेली आहे. ही 2 चेनची गॅप होती तिथे पण एकच सिंगल क्रोशा केलेला आहे. आणि आता 3 चेनच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशा करायचे आहेत. दोन साखळ्या करायच्या आणि अजून 2 सिंगल क्रोशा त्याच गॅपमध्ये. हे बघा, कॉर्नरला असे टोक आलेले दिसेल. आता परत प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. आणि कॉर्नर आलं की 2 सिंगल क्रोशा, 2 साखळ्या, 2 सिंगल क्रोशा असा हा राऊंड पूर्ण करा. चारही बाजूला गोल्डन थ्रेडनी बॉर्डर करून झालेली आहे माझी. हे बघा, आणि पहिला सिंगल क्रोशा आपण जिथे केला होता तिथे स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचा आहे. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. असे तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये आसन बनवू शकता आणि त्याला गोल्डन बॉर्डर केली तर खूपच सुंदर दिसेल. मैत्रिणींनो, मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडल्यास लाईक, कमेंट करा आणि फ्रेंड्स, रिलेटिव्समध्ये शेअर करा. थँक्यू.